जावांच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत भरपूर असे मटार टाकून झणझणीत अशी खिचडी। तर यासाठी मी तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये छान जिरे आणि मोहरी तडतड करून घ्यायचे। जर मोहरी तडतडली, जिरे तडतडली तर त्याचा खमंगपणा बाहेर निघतो, जिऱ्याचा सुगंध बाहेर येतो। आता हे झालं की मी थोडासा कांदा कट करून घेतलेला आहे। कांदा पण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। आणि तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला ज्या आवडतात त्या टाकू शकतात, असं काही नाही, सर्वच भाज्या टाकल्या पाहिजेत। आता हे छान कांदा थोडासा फ्राय झाला की मी कुटून घेतलेला लसूण आहे तो यामध्ये टाकणार आहे। आणि माझ्याकडे गाजर पण होतं तर मी थोड्या प्रमाणात गाजर टाकणार आहे। आणि हे चौकोनी आकारात बटाट्याचे तुकडे कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहे। फ्लावर होता, छान फ्रेश होता म्हणून मी टाकलेला आहे। आणि हा आमचा घरी बनवलेला काळा मसाला आहे, त्यामुळे खिचडीला चव खूप छान येते। हळद टाकायची चवीनुसार। आणि शेवटी हे हिरवेगार मस्त फ्रेश ताजे ताजे असे हिरवे मटार टाकायचे आहे, कारण यामुळेच आपल्या खिचडीला मस्त टेस्ट येणार आहे आणि खायला पण खूप छान लागते। हे लवकर शिजतात खिचडीसोबत। आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा दिसायला किती सुंदर दिसते ना। हिंग टाकायचं आहे आवश्यकतेनुसार। आणि मी तांदूळ यावेळेस अंदाजेच घेतलेले होते, त्यामुळे अंदाजे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। या पाण्यामध्ये आपल्याला मीठ आणि तमालपत्र टाकायचं आहे। तमालपत्र आपण तेलामध्येही टाकू शकतो, पण माझ्याकडून तमालपत्र टाकायचं विसरलेलं होतं। आणि तुम्ही यामध्ये 2 दालचिनी, लवंग टाकून बघा, खूप छान लागते। मिरी टाका, त्यामुळे खिचडीची टेस्ट अजूनच वाढते। आता यामध्ये आपण थोडासा गरम मसाला पण टाकू शकतो। आता पाणी टाकलेलं आहे, मीठ वगैरे सगळं टाकून घेतल्यानंतर गरम मसाला कोणताही असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण त्यामुळे खिचडीची चव अजूनच वाढणार आहे। आता आपल्याला पाण्याला उकळी येण्याची वाट बघायची आहे। तर मी तांदूळ धुवून ठेवलेले होते, शेंगदाणे पण टाकलेले आहेत। खिचडीची पूर्ण तयारी होईपर्यंत ते तांदूळ मी पाण्यात ठेवले होते, 1-15 मिनिट पाण्यात होते। बासमती राईस आहे हा, तुम्ही कोणतेही तांदूळ टाकू शकता। आता हे मस्त तांदूळ टाकायचे आहे, शेवटी कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कुकरच्या 3 शिट्ट्या व्हायची वाट बघायची आहे। गरम गरम खिचडी खायला खूप छान लागते। तर मी या खिचडीसोबत खायला गाजराची खीर पण बनवलेली आहे, त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, नक्की जाऊन ती रेसिपी बघा आणि एकदा बनवून खा, कारण खरंच अप्रतिम चव लागते या गाजराच्या खिरीची। तर अशी कलरफुल रंगबिरंगी अशी आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे, नक्की बनवून खा। आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बनवा, खा, बाय।